ज्याने संकल्प आणला खऱ्या अर्थाने, मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते। नौकाड संघाला थोडंसं का होईना थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय। बॅक फुटवर येऊन पोहोचलाय का असं मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावेची गरज असणार आहे ती म्हणजे अजूनही 39 धावेची गरज आहे। 8 चेंडू 39 धावेची गरज। हा सामना जर नौकाड संघाला जिंकायचा असेल तर मात्र 39 धावेची गरज। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंधूंची जोडी पाहिली, मात्र ही बंधूंची जोडी या ठिकाणी पाहायला मिळतोय। जय भोईर आणि प्रणित भोईर, ज्याप्रमाणे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, युसुफ पठाण, इरफान पठाण, अँडी फ्लावर, ग्लॅन फ्लावर, चप्पल बंधूची जोडी। हो चांगला पटका या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मनीष, मात्र उलकावून दिले चेंडू वन बाउंस सीमा पार मिड विकेटच्या बाहेर चौकार। परमेश्वर, जे आज स्वप्न आपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलात त्या स्वप्नांचा पाठलाग तर करा, स्वप्न पूर्ण होतील तो भाग उद्याचा राहिलाय। हो या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका बसला गेला। षटक क्रमांक दुसरा देखील संपला, 2 षटकांचा खेळ संपला। धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र पाहायला मिळत आहेत 18 धावा। आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये 35 धावेची गरज। तर मात्र प्रत्येक चेंडूवरती 6चा पाडा मात्र बोलावा लागेल जय भोईरला, कारण त्याच्या समोर जर पाहिलं जेवढं ज्याचं जयचं वय नाही तेवढं मात्र या ठिकाणी स्पर्धा खेळलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू। पहिला चेंडू प्रफुल्ल पाटीलचा, अकुट टप्प्याचा चेंडू राहिला, त्याच्यावरती आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय। क्षेत्रक्षेत्र थोडा पंबल झालाय, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी देखील झालाय। तत्पर मात्र या ठिकाणी पहा सिंगल धाव कंप्लीट गेली 34 धावेची अजूनही गरज आहे। त्या ठिकाणी दुखापत झाली नाही ना हे देखील पाहावं, कारण खऱ्या अर्थाने फिटनेस खूप महत्वाचं आहे। जीवन हे अनमोल आहे, जीवन आयुष्य परत पुन्हा आपल्याला मिळत नाही। पिंट्या पाटील पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय। आखोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती हल्ला चढवला, चेंडू मात्र सीमारेषा बाहेर आलाय षटकार। खंगात देखील लढत आणि या ठिकाणी मैदानात देखील चांगल्या पद्धतीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय मिड लॉंगऑन क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जर पाहिलं संकल्प चांगल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। सिंगल धाव कंप्लीट गेली, धावसंख्या मात्र पुढे सरसले 26 धावा धावपळकावरती। जय भोईर स्ट्राईकला आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्टेट ड्रॉईचा फटका, स्टँड अँड डिले, चेंडू सीमा पार आलाय, आणखीन एक षटकार। मारण्याचा प्रयत्न, आणखीन बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग असा षटकार। चेंडू पिंट्या पाटील यांचा, आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडऑन क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र कोणतीही धाव मिळणार नाही। आपण पाहिला हा सामना चांगला राहिला, मात्र खऱ्या अर्थाने प्रणित जयने मात्र या ठिकाणी पुश केलंय, सामना मात्र जिंकलाय। अप्पा जी मयेकर पुरस्कृत हशिवरे संघ हा सामना मात्र जिंकलाय। चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला हशिवरेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे काळभैरव नौकाड संघाच्या खेळाडूंना देखील चांगला खेळ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। विजय आणि पराजय दोन्ही संघाचा हार्दिक अभिनंदन।
मी विनंती करतोय कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे कट्टर समर्थक जनार्दन पाटील यांना देखील विनंती करतो की आपण पुढे असाल तर या मुख्य व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी। जनार्दन पाटील कोकबळ आपणास देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे येऊन असनस व्हायचं आहे। पुढची मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत। त्याचप्रमाणे मिरोजी बुराजी कालोके साहेब हे देखील आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपये धनादेश आम्हाला प्राप्त झालं। मराठी उद्योजक यानंतर आपण मॅच पाहणार आहोत। एका बाजूला वाघोबा नांदगाव त्यांच्या विरोधामध्ये पूर्वा 11 मांडगाव अजय अधिकारी आणि पुरसुकेळा संघ। प्रथम नाणेफेक उडवल्यानंतर आपण पाहिलं नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला वाघोबा नांदगाव या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा। तर मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्रसाद पाटील। तर मी विनंती करतो एक लेजंड क्रिकेटर आणि सन्माननीय कार्यसम्राट दमदार आमदार यांचे कट्टर समर्थक जनार्दन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच देऊन सन्मान करायचा आहे। जे प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी टी शर्ट पुरस्कृत केले संकेत स्पोर्ट्स शॉप चणेरा संकेतजी सरलेकर यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन फोकस करायचं या ठिकाणी जनार्दन पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देता येईल। आपण पाहतोय संकेत स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जे पुरस्कृत केलेले टी शर्ट एक सुंदर टी शर्ट पाहायला मिळत आहेत। वेल्डर प्रसाद या ठिकाणी चांगली कामगिरी पाहायला मिळेल प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने प्रसाद पाटील स्पोर्ट्समॅन देखील चांगल्या पद्धतीने खेळतात। खरं जर पाहिलं खो खो चॅम्पियन आहेत ते, त्याचप्रमाणे फुटबॉलचं देखील त्यांचे व्हिडिओ भरपूर व्हायरल झाले गोलकीपर म्हणून। ते देखील चांगल्या पद्धतीने फुटबॉलचं खेळ करतात। प्रत्येक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने प्रसाद पाटील यांचा आपण जर खेळ पाहिला चांगला दर्जाचा राहिलाय। व्यक्ती देखील खूप चांगल्या आदरपूर्वक प्रत्येक व्यक्तीशी ते वागणूक करत असतात असे आपले सहकारी प्रसाद पाटील। मात्र जरा मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहणार आहोत। एका बाजूला वाघोबा नांदगाव त्यांच्या विरोधामध्ये पूर्वा 11 मांडगाव जो अजय अधिकारी आणि पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जसे ह्या मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल। मी घेऊन जातो आपल्या नव्यातील एका बुलंद आवाज सादिक रोगे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद प्रदीप जी। तर या ठिकाणी स्पीडवरती उपस्थित मान्यवर या ठिकाणी हॅलो हॅलो माइक चेक हॅलो हॅलो। तर या ठिकाणी उपस्थित क्रिकेट रसिक दोन्ही संघाचे 12 रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी विनंती असेल त्वरित पाठवायचे आहेत। मॅच स्टार्ट झालेली आहे मित्रांनो। पहिला अस्त्र शस्त्र यूज केलेला आहे। मात्र मोठी अपील मॅच मध्ये दोन्ही संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी पोहोचलेले आहेत का पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी सलामीची जोडी एक बाजूला वलीद दुसऱ्या बाजूला रईस। गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तुषार। मॅचची सुरुवात झालेली आहे। एक चेंडू या ठिकाणी पूर्ण झालं, एक धाव मिळाली। पाहूया रईस स्ट्राईकला या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळालं। ऑफच्या दिशेने खेळून काढलेला एक धाव मिळाली। हा सामना मित्रांनो महत्वाचा आहे। हा सामना पाहायला पुन्हा आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये असा सामना पाहायला मिळणार नाही, कारण दोन्ही बाजू एकदम जबरदस्त असणारे दोन्ही संघ। वलीद आणि रईची ही सलामीची जोडी पाचच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती। 84 धावा कोणी मारल्या तर याच दोन फलंदाजांनी मारलेल्या होत्या मित्रांनो। ते दोन फलंदाज या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी सुद्धा यश येत आहे। तुषार गोलंदाजी करतोय हुशार एकदम चांगल्या पद्धतीने चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या तुषारने। या मोठ्या फलंदाजांना रोखून धरणे कुठेतरी शक्य नव्हतं।
ते शक्य करून दाखवलं तुषारने. पाहूया पूर्वी चेंडू रईस साठी. मोठा फटका लेगच्या झोन कडे खेळून काढतो कार्पेट. त्या ठिकाणी रोहित सज्ज आहे. एकच धाव मिळणार या चेंडूवरती. 4 चेंडू 4 धावा खर्च करतो हा गोलंदाज. वेगळा ज्याचा आहे अंदाज. तुषार जो आहे अतिशय हुशार, एक चांगलं गुणवान खेळाडू. पूर्वा 11 साई या संघाचं नक्कीच मोठी अपील. बॅकफुटला जाऊन लेगची जागा चॉईस केली होती. बॉडी मेंटेन व्यवस्थित नसल्यामुळे बॅटिंगच्या स्टॉट मध्ये आलं नाहीये चेंडू. पाहता पाहता निर्धाव झालं चेंडू. 5 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी. वाघोबा 11 नांदगाव संघाचा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिली, सांघिक सुद्धा पहिली गोलंदाजी करतोय भगवा चषकामध्ये. हा सुद्धा आपला तोल चेंडू. पाहता पाहता षटक पूर्ण झालं. 18 चेंडूचा सामना मित्रांनो. 6 चेंडू निघून गेले. 6 चेंडूचा पाठलाग करत असताना साई संघाने धावसंख्या जमा केली ती म्हणजे फक्त आणि फक्त 4. सेकंड ओव्हर घेऊन कोण येणार त्याला लगेच चॉईस करायचं आहे. टीम मीटिंग करायची नाही आहे. गोलंदाज या ठिकाणी नो डाऊट असेल देवेश. पाठच्या मॅच मध्ये ज्याने सन्मानजनक कामगिरी कडून मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो ही स्पर्धा संपल्यानंतर पुढच्या 6 दिवसांनी आपल्या समोर एक स्पर्धा सादर होणार आहे. एमसीसी चषक 2025. याच विकेटवरती याच मैदानावरती एमसीसी चषक आपण पाहणार आहोत. एक चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. ज्या स्पर्धेमध्ये 20,000चं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. 7, 8, 9 ज्याची डेट आहे मित्रांनो पुढच्या वीक मध्ये आपल्या समोर सादर होणार आहे. जाऊया मॅच कडे मित्रांनो. सेकंड स्लिप मध्ये गलीमध्ये गेलेला चेंडू. तसेच या ठिकाणी आम्हाला तांडेल सर सुद्धा या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार. मॅच कडे मित्रांनो लक्ष आहे. देवेश कडे आपलं सर्वांचं लक्ष असेल. ज्याने चांगली गोलंदाजी केली तोच गोलंदाज. हा सुद्धा चेंडू चांगला टाकतोय. फलंदाजाला बीट केलेला आहे. दोन्ही फलंदाजाला कुठेतरी या ठिकाणी डिस्टर्ब केलेला आहे. डिप्रेशन मध्ये टाकून सोडलेला आहे 2 गोलंदाजाने. एक बाजूला तुषार होता, दुसऱ्या बाजूला देवेश. हा चांगला चेंडू या ठिकाणी अपील केली मात्र या ठिकाणी 1 धाव एक बाईच्या स्वरूपात पूर्ण केली. धावसंख्या 6. सेकंड ओव्हर धावसंख्या 6. जकरून ठेवलेला या ठिकाणी फलंदाजाला. बघा ना क्रिकेट काय शिकवतो आपल्याला. पाठच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर शिग्रा विरुद्ध सामन्यामध्ये यावेळी या संघाने 50 धावा जमा केल्या होत्या आणि नांदगाव विरुद्ध फक्त 6 धावा जमा केलेल्या आहेत. फलंदाज या ठिकाणी तेच आहे मात्र गोलंदाज बदललेले आहेत. तर क्रिकेटची भाषा अशी आहे मित्रांनो. क्रिकेट काही होऊ शकते क्रिकेटमध्ये. हा सुद्धा चेंडू चांगला. पाहता पाहता या चेंडूवरती सुद्धा 1 धाव पूर्ण केली. चेंडू झाले चालू षटकातील 4. धावसंख्या आहे 7. 18 चेंडूचा सामना. वलीद आणि रईस. चेंडू षटकाराशी एक जेवण करत होते. आता मात्र एक धाव करत आहेत. काय कुठे या ठिकाणी गोलंदाजी करण्यामध्ये यश आलेलं आहे पाहूया. इथून गेअर चेंज करायला लागेल. स्पर्धेमध्ये टिकायचं तर या ठिकाणी चांगली फलंदाजी करायला लागेल. चांगलं योगदान द्यायला लागेल. आणि हीच वेळ आहे. निघून वेळ गेली तर काही हरकत नाही. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला. षटक पूर्ण. आणि मला वाटते देवेशनी फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 4. धावसंख्या एकूण झाली 8. तुषारने सुद्धा 4 धावा खर्च केल्या आणि देवेशने सुद्धा 4 धावा खर्च केल्या.
आता मात्र या ठिकाणी पुढचा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने पाठच्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाज या ठिकाणी वाघोबा नाथगाव संघाचा हा गोलंदाज वैयक्तिक पहिली, सांघिक तिसरी गोलंदाजी करतोय. शरण्यू डवले, खरोखर नाथगाव संघाचा गोलंदाज शरण्यू डवलेकर पाचव्या मॅच मध्ये या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली होती. 8 धावसंख्या. तांडेल सर, या दोन फलंदाजांनी पाचव्या मॅच मध्ये शिग्रा विरुद्ध 84 धावा बनवल्या होत्या. ते दोन फलंदाज या ठिकाणी धावा कमी बनवत आहेत, मात्र वेळ अद्याप गेलेली नाही आहे. स्ट्राईक स्वतःसाठी घेण्यासाठी प्रयत्न केला आणि सुंदर पद्धतीचा कॉल, सुंदर रनिंग बिटवीन विकेट. नो चेंडू या ठिकाणी इशारा दिला पंचांनी. नो म्हणजे या ठिकाणी आता वाटते फ्री हिट असणार आणि फ्री हिट साठी सुवर्ण संधी. धावसंख्या 1 ने वाढली, 2 ने वाढली, धावसंख्या 10. फ्री हिट असेल, पंचांचा इशारा येतोय. स्पर्धा मोठी, पान हिट. चेंडू असेल, फ्री हिट रईस साठी या ठिकाणी लेगच्या दिशेने ठोकून करतोय आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर देखना, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रोहित कडून. एकच धाव मिळाली, 11 धावसंख्या. पाहूया पुढील चेंडू. हा सुद्धा लेगच्या दिशेने ठोकून काढतोय. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला आहे, गेलेला आहे चेंडू. 6 धावा देऊन जाणार डीजे. धावसंख्या जाऊन पोचली संघाची 17. चेंडूचा खेळ पाहायला गेला तर शिल्लक आहे 4. 17 धावसंख्या आहे. 4 चेंडूवरती 4 प्रहार पाहायला मिळतील का? मोठा फटका नक्कीच, नो डाऊट. आता चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. वलीद ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. ची 23. धावसंख्या 23. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 2 प्रहार. वलीद या ठिकाणी अंतिम क्षणावरती जागरूक होऊन नक्कीच फलंदाजी चांगली करतोय. आता मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती नक्कीच नशीब असं हा शब्द या चेंडूवरती नक्कीच आपल्याला लक्षात येतो. थोडा चेंडू या ठिकाणी उंची घेत नव्हता, पाहता पाहता चेंडू निघून गेला. 23 धावसंख्या. अद्याप 2 चेंडू शिल्लक. का असणार आहे? हा चांगला हँडसम देखना, चिकना, ब्रँडेड, दर्जेदार षटकार डीजे. जाऊन बोलते 29. अंतिम चेंडू. 29 धावसंख्या. लेगच्या दिशेने खेळून काढतोय. 1 धाव तर पूर्ण केले. 29 प्लस 30. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धावचा कॉल दिला मात्र नकार. आणि पाहता पाहता 18 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोचली संघाची 31. विजयासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. का असणार या ठिकाणी या सामन्याचा गोड शेवट? ज्यावेळी नाथगाव संघाने नाणेफेक जिंकलं होतं, लगेच डिसिजन न घेता त्यांनी कॉल दिला फहादला.
फहाद जो दिसन घेईल तो अंतिम असेल आणि फहाद हा चतुर आहे त्याने ओळखलं आणि त्याने गोलंदाजी स्वीकारली आणि त्याची गोलंदाजी कुठेतरी यश मिळालेलं आहे. 18 चेंडू 32 धावा 18 चेंडू. का असणार सामन्याचा शेवट. का असणार सामन्याचा शेवट घेऊन चलतोय माझे साथी समालोचक आम्हाला जुळलेले तांडेल सर यांच्याकडे. त्यांच्या सुवाणीतून या ठिकाणी नक्कीच आपण सामन्याची पूर्व दिशा मांडणार. धन्यवाद. धन्यवाद सादिक. तर या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांना हवी अशी वाटणारी ही स्पर्धा. अर्थात पाहिलं तर भगवा चषक एक मानाचा सन्माननीय श्री सर्वांचे प्रेरणास्थान अलिबाग मुरुड मतदान संघाचे दमदार आमदार श्री महेंद्र शेठ हरी दलवी यांचा हा भगवा चषक या ठिकाणी सागर सम्राट क्रीडा संकुल मैदानाच्या आत पाहतोय आपण. आज या स्पर्धेतील मित्रांनो पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत. मानगाव विपक्ष पाहतोय मुरुड तालुक्यातील एक नादगाव संघ. नादगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला होता आणि फलंदाजीसाठी प्राचारण केला होता तो म्हणजे मानगाव संघाला. चालू सामना हा मित्रांनो 3 षटकांचा खेळला जात आहे. दोन्ही संघाच्या संघानायकाने याची दक्षता घ्यावी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली. मानगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना ती म्हणजे बिनबाद 31 अशी धावसंख्या. जवळजवळ 18 चेंडू 18 चेंडू आणि 32 धावांचं एक आव्हान आहे. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत नावे याचे माजी सरपंच महोदय सन्माननीय गैनाजी कटोरे तथा सनेरा विभाग प्रमुख बॉल मी पंचांना विनंती करतोय की कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. मानगाव विपक्ष पाहतोय मुरुड अर्थात नादगाव फद कलबसकर याचा संघ हा ओळखला जातोय. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला होता आणि वाघोबा नादगाव या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं तो म्हणजे मानगाव या संघाला. मानगाव संघाने 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली ती म्हणजे बिनबाद 31 अशी धावसंख्या. विजयासाठी 12 चेंडू आणि 32 धावा. पंचांना विनंती करतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रहीस मानगाव संघाचा रहीस आणि एक षटकारांचा बादशाह आणि चौकारांचा आदिलशाह मानला जातो. स्ट्राईक एंडपर पाहतोय आपण वाघोबा नादगाव या संघाचा फद कळबसकर. स्ट्राईक एंडपर नॉन स्ट्राईकला पाहतोय तो म्हणजे हर्षद. दरम्यान षटक चालू होतोय रहीस. शॉर्टअप लाईन चेंडू ग्लास केला चेंडू पॉइंटच्या दिशेला चेंडू जाते सीमारेषा लगत सीमारेषाच्या बाहेर 4 धावांसाठी डीजेला संधी. डीजे मास्टर तर चौकार यांनी अकाउंट ओपन केला आपला बँक बॅलन्स खाता फद कल्पसकर यांनी. 18 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान पेलण्यासाठी वाघोबा नादगाव मुरुड या संघाचा सलामीर पाहतोय फद कल्पसकर. चेंडू आपला बांधलेला चेंडू 20 षटकार डीजे. चौकारांचा बादशाह आणि षटकारांचा आदिलशाह मानला जातोय. एक मॅच विनर गिनतीचा फलंदाज स्ट्राईक एंड पर पाहतोय आपण वाघोबा नादगाव या संघाचा फद कलवसकर. पहिल्या चेंडूवर
चौकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि तब्बल 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फाईन लीगच्या डोक्यावरून मारतोय BSL टाटा निगम डोकोमो षटकार. प्रणीत गंबे अतिशय पुरेपूर फायदा घेतोय फत कलबसकर. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. सुंदर हवेच्या चेंडू स्विंग केला आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो म्हणजे सलामीचा सलामी. मॅच विनर एक गिनतीचा फलंदाज फत कलबसकर. गंबे तर सलामीचा सलामीवर बाद होते फत कलबसकर आणि सहवाज. नवीन फलंदाज सहवाज येतोय वाघोबा नांदगाव या संघाचा. 18 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण पहिली सफलता हासिल केली ती म्हणजे फतच्या स्वरूपात मानगाव या संघाने तब्बल 3 चेंडूत 16 धावा ठोकल्या आणि बॅटची एज लागून फलंदाज बाद झाला तो म्हणजे फत सहवाज. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक राईट अप राऊंड विकेट मारा करतोय आणि ही दुसरी सफलता मात्र धरणीला दान केला झेल आणि झेल धरणीला दान करून चेंडू जाते सीमा रेषाच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजेला पुन्हा संधी देतोय. अतिशय मागे षटक मानावं लागेल ते म्हणजे गोलंदाज रईस याचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो रईस. पंचांच्या उजव्या खाताकाना राईट अप राऊंड विकेट मारा. जोरदार अपील परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि फलंदाज पायचीत होतोय सहवाज. पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकाची सांगता होतोय जवळजवळ 6 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय ती म्हणजे वाघोबा नांदगाव या संघाची पाहतोय 2 बाद 20 अशी धावसंख्या. येणाऱ्या 12 चेंडू आणि तब्बल 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा विजयासाठी वाघोबा नांदगाव या संघाला. वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. मानगाव संघाचा गोलंदाज पाहतोय आपण आदित. डावकुरा फलंदाज स्ट्राईकला रोहित. सुंदर चेंडू त्या ठिकाणी ढकलला होता पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण मानगाव या संघाकडनं. कोणती धाव नाही घेत पण अशा पद्धतीचा अचूक टप्प्याचा मारा केला गोलंदाज रोहित. सुंदर चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेला कटवलेला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मानगाव संघाकडनं. मात्र एक धाव रोखू शकत नाही मानगाव संघाचे क्षेत्ररक्षक. एक या धावसंख्येने धावसंख्या जाऊन धाव फलकावर पोहोचते ती म्हणजे 2 बाद 21. विजयासाठी येणारे 10 चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. गुणलेखक या ठिकाणी आहेत वतन मिन्नत कटोरे. डीजे मास्टर पाहतोय आपण प्रणीत गमने. पंचांच्या भूमिकेत देखील पाहतोय सुंदर गुडलेन स्पॉट
अजय गायकवाड यांचं हे गीत सुंदर असं. तर त्या ठिकाणी बाद होते डावखुरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात रोहित. 3 बाद 24 अशी धावसंख्या, सॉरी 23 अशी धावसंख्या. दिवेश आग्रावकर नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आत दाखल झालेला वाघोबा नादगाव या संघाचा. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हा मात्र खूपच लक्ष्यांचा बाहेर धरून चेंडू पंच स्क्वेअर करताय. अवांतर 1 या धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावर पोहोचतोय ती म्हणजे 3 बाद 24 अशी धावसंख्या. पुन्हा सुंदर चेंडू, स्लोअर पद्धतीचा गोलंदाजी केली. गोलंदाजांनी फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, कोणती धाव नाही, काही धोका नाही, अशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. गोलंदाज धावसंख्येमध्ये स्थिरावतोय. तर या ठिकाणी दुसऱ्या षटकातील शेवटला चेंडू पाहतोय आपण. बिडॉकच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी निजेला संधी देतोय प्रणितला. मी विनंती करतोय, हशिवरे संघाचा संघनायक कुठे असेल तर या ठिकाणी येण्याची कृपा करावी. हशिवरे अलिबाग. अर्थात हशिवरे पाहिला तर आपण प्रसाद पाटील, एक खाकी वर्दी कोलाड या ठिकाणी कार्यरत आहेत. ते पिंट्या पाटील देखील असतील त्या संघामध्ये. मोकल सुद्धा असेल. 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे वाघोबा नादगाव या संघाला. बॉलर नेम अमोल. अमोल वैयक्तिक पहिलं संघाकडनं 3रं षटक, अर्थात शेवटलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. एक रन पूर्ण झाली दुसऱ्या रनसाठी आणि फलंदाज बाद होतोय. रनिंग बिटवीन मानावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मॅच असेल एकच पाहिजे. आणि या ठिकाणी विजय ठरतो तो म्हणजे वाघोबा नादगाव संघ. दोन्ही संघांचे हार्दिक आभार अभिनंदन व्यक्त करतोय आणि मी विनंती करतोय, हशिवरे अलिबाग या संघाचा संघनायक पिंट्या पाटील तर या ठिकाणी आहेतच आणि यातून विजयी संघाचा कर्णधार वाघोबा नादगाव संघाचा संघनायक मित्र विलंब न लावता या ठिकाणी यायचा आहे. वेळ उशीर आपल्याला होणार आहे.
करतोय हशिवरे संघाचा संघनायक या ठिकाणी हजर आहे फत कलवसकर नांदगाव संघाचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वाघोबा नांदगाव संघाचा खेळाडू पाहतोय सलामीचा सलामी फत कलवसकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहतोय फ्रेंड्स कोर्ले संघाचे पराग म्हात्रे आणि कालभैरव नौकर संघाचे लोचन भोईर या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत पाहतोय या भगवा आमदार चषकात. ओव्हर टू साजिक सर. माईक चालू करत होता तो डीजे मास्टर माईक. हॅलो हॅलो माईक चेक. धन्यवाद. तर जाऊया आपण क्वालिफायचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नाणेफेकीचा कार्यक्रम पूर्ण करत आहोत. या ठिकाणी हशिवरे संघाचा संगणक या ठिकाणी आलेला आहे. वाघोबा 11 नांदगाव संघाचा सुद्धा संगणक या ठिकाणी आलेला आहे. माननीय व्यक्ती सुरेशजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. चला आयोजकांचा कॉल मित्रा. 4 षटकांचा असणार आहे सामना. टॉस कॉल कोणाचा असेल? वाघोबा 11 संघाचा कॉल लपवायचा आहे. तर या ठिकाणी नक्कीच वाघोबा 11च्या बाजूने झुकलेला आहे. तर मित्रा या ठिकाणी क्वालिफायचा सामना संध्याकाळच्या झोन मध्ये नाणेफेक तुझ्या बाजूने झुकलेला आहे. का असेल तुझी चॉईस? आम्ही क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण मध्ये जास्त विश्वास का? निश्चितच आमची गोलंदाजी थोडी चांगली आहे. त्याच्यामुळे जर कमी धावा रोखण्यात आल्या तर समोरच्या संघाला थांबवणं शक्य होईल. संध्याकाळच्या वेळी आपण पाहतो क्वालिफायच्या सामन्यामध्ये जास्त बॅटिंग चॉईस करतात. तुम्ही क्षेत्ररक्षण चॉईस केलेलं आहे. आत्मविश्वास कोणाच्यावरती असेल? निश्चितच आमचा स्ट्रेंथ आहे फिल्डिंग करणे. त्याच्यामुळे आम्ही त्या आमच्या स्ट्रेंथवर जातो. गोलंदाजी तर दिवेश चांगली गोलंदाजी करतोय. अजून 2 गोलंदाजी आहेत चांगले आमचे आणि निश्चितच कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक तुझ्यासाठी. चला मॅन ऑफ द मॅच कडे फाजी यायचंय त्वरित. करणजी टी शर्ट आणायचं आहे. संकेत स्पोर्ट्स आयोजित टी शर्ट आपण पाहतोय. फाजी कल्पसकर ज्याने अफलातून फलंदाजी करून मॅच 1 हाती जिंकलं. मॅन ऑफ द मॅच सेकंड राऊंड फहाद कलबसकर मॅन फ्रॉम नांदगाव. अजयजी अधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. चला संघाच्या संघनायकांनी आणि खेळाडूंची दक्षता घ्यावी आणि पंचांना विनंती देखील करतोय. पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण पराग म्हात्रे कोर्ले आणि लोचन भोईर नौखा दोन्ही नामांकित पंच आहेत. हशिवरे अलिबाग संघाची सलामी जोडी मैदानाच्या जात असताना पाहतोय आपण. प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील ही जोडी मैदानाच्या आत जातोय. मी विनंती करतोय पंचांना देखील मित्र विलंब लावू नका. स्पर्धेला नांदगाव संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे अन्यथा आपल्यालाच वेळ होणार आहे.
तसेच दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. नादगाव आणि हशिवरे दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी मी विनंती करतोय हशिवरे संघाचा 12 प्रतिनिधी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. हशिवरे धन्यवाद. तर या ठिकाणी दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आलेले आहेत. मी त्यांचं देखील मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि पंचांना विनंती करतोय पराग म्हात्रे विलंब लावू नका स्पर्धेला. नादगाव संघाची इनिंग बाकी आहे, हे पूर्वर्त चालू झालं आहे. स्पर्धेला विलंब लावू नका, पूर्वर्त चालू. पाहतोय आपण सलामी जोडी मैदानाच्या आत दाखल झालेली आहे. आशिवरी अलिबाग संघाचा प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील ही जोडी मैदानाच्या आत पाहतोय आपण. एक खाकी वर्दी म्हणून पोलीस अधिकारी कार्यरत कोलाड या ठिकाणी आहेत. प्रसाद पाटील आणि त्यांच्या साथीला नॉनस्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण पिंट्या पाटील. नादगाव संघाच्या संघनायक आणि कर्णधार खेळाडूंना विनंती आहे काही पूर्वार्ध चालू होत आहे, उत्तरार्ध अजून बाकी आहे आणि इनिंग तुमची येणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते वाघोबा. नादगाव संघाचा गोलंदाज येतोय तुषार डवलेकर. नादगाव सादिक सर बैठी स्ट्राईक एंड पर पाहतोय प्रसाद पाटील, नॉन स्ट्राईकला पिंट्या पाटील पाहतोय आणि गोलंदाजच्या मार्फत पाहतोय तो म्हणजे तुषार डवलेकर. परफेक्ट यॉर्कर चेंडू मात्र एक रन रोखू शकत नाही. त्यामध्ये वाघोबा नादगाव संघाचे क्षेत्ररक्षक एक या धावसंख्येने अकाउंट ओपन केलेला आहे तो म्हणजे प्रसाद पाटील यांनी. धावसंख्या 1 पुढे सरतोय ती म्हणजे बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं तुषार डवलेकर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करते. पंचांच्या डाव्या खांद्याकडनं धापांचा पाऊल धरणं तुषार. स्ट्राईक एंड पर पाहतो पिंट्या पाटील. एक मॅच विनर अलिबाग तालुक्याची अनमान शान. ओरपीट चेंडू फाईन लीगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पहिलाच विकेट फलंदाज बाद. डीजे मास्टर प्रणित धन्यवाद. तर या ठिकाणी पहिली सफलता भेटतोय सलामीचा सलामीर पिंट्या पाटीलच्या स्वरूपात 0 या धावसंख्येवर. निर्धाव धावसंख्या न उभारता फलंदाज बाद होते. तंबूच्या असलेला परत करतोय पिंट्या पाटील. पिंट्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या दाखल झालेला मनीष. चला फलंदाज पटापट. 1-1 अशी धावसंख्या आशिवरे अलिबाग या संघाची. तुषार डवलेकर नादगाव मुरुड तालुक्यातील हा गोलंदाज आणि संघ पाहतोय वाघोबा नादगाव संघ. दुसरा पाहतोय तो म्हणजे आशिवरे अलिबाग. मी विनंती करतोय पंचांना विलंब लावू नका. कल्पे पराग म्हात्रे आणि लोचन भोई. आता मात्र पुरेपूर समाचार घेतला फलंदाजाने आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजेला संधी. पराग सर बॉल चॉईस केले डायरेक्टली बॉलरच्या हातात द्या. टाइम होईल 4 ओव्हरचा मॅच आहे. धन्यवाद. या ठिकाणी विभाग प्रमुख ऐनाजी कटोरे. तर
तर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय धावपालकावरती म्हणजे 1 बाद 7 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होतोय नांदगाव संघाचा गोलंदाज तुषार डवलेकर. शॉर्टपिच चेंडू सरळ स्ट्रेट डावला मारलेला चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे डीजे मास्टर प्रणित. तर या ठिकाणी मनीष आणि षटकारांनी चौकार मारून तब्बल 2 चेंडू मागे 10 धावा हाताळले गेलेले आहेत आणि धावसंख्या संघाची पोहोचतोय ती म्हणजे 1 बाद 11. सुंदर मोठा प्रहार चढवण्याच्या नादात बीट झाला फलंदाज मनीष मोकाळ. कोणती धाव नाही का धोका. अशा पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्याची लेन लाईन चेंडू जाऊन विसावा घेतला. यष्टीरक्षक फहद कलबलस्कर याच्या हातात. धावसंख्या स्थिरावतोय हशिवरे संघाची. मी विनंती करतो नांदगाव संघाला हे पूर्वर्त चालू आहे. उत्तर तर तुमच्याकडे येणार आहे. आता मात्र फाईन लेगला चेंडू जातोय. तेवढं सुंदर शतक त्या ठिकाणी मात्र 1 धाव रोखू शकत नाही. 1 या धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या धावपालक 2 पोहोचतोय. 12 अशी धावसंख्या या ठिकाणी. गुणलेखक माझे साथी कॉमेंटेटर सादिक सर हे लॅपटॉप घेऊन बसलेले आहेत. स्पर्धेतील पहिला दिवस पहिल्या दिवसातील ही अंतिम लढत पाहतोय आपण. आशिवरे अलिबाग विपक्ष पाहतोय वाघोबा नांदगाव या संघांच्या दरम्यान. नांदगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं तो म्हणजे आशिवरे अलिबाग या संघाला. प्रसाद पाटील जर्सी नंबर 12. चला नांदगाव संघाच्या गोलंदाजांना मी वारंवार विनंती करतोय दादा अंधार तुम्हालाच पडणार आहे. 4 षटकांचा मॅच आहे. तब्बल 8 षटक 2 इनिंग मध्ये झाले पाहिजे. बॉलर नेम दिवेश. फोरपी चेंडू पूर्ण समाचार घेतला. चेंडू जाते BSNL टाटा निगम डोकोमो. षटकार डीजेला संधी. डीजे मास्टर प्रणित. तर या ठिकाणी 6 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय धावपालकावरती म्हणजे सादिक सर 18 अशी धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज दिवेश. लेग कट चेंडू पॉइंटच्या दिशेला कटवला चेंडू. तेवढं सुंदर शतरक्षण मागावं लागेल त्या ठिकाणी. मात्र 1 धाव रोखू शकत नाही. 1 या धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या पोहोचते धावपालकावर पुन्हा 1 बाद 19 अशी धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. वाघोबा नांदगाव संघाचा गोलंदाज पाहतोय आपण दिवेश. फुलटॉस चेंडू मिडॉपला मारलेला चेंडू. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे संधी. फलंदाज प्रसाद पाटील. 4 या धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या धावपालकावर जाऊन पोहोचतोय. 23 अशी धावसंख्या. दीपेश याच्यावर मोठं चांगला लाठीमार करतोय प्रसाद पाटील. सलामीदार सलामी. आशिवरे अलिबाग संघाचा फलंदाज. ओहो परफेक्ट यॉर्कर. चेंडू हाताळला गोलंदाज दिवेश आणि फलंदाज बीड होते तो म्हणजे प्रसाद पाटील. कोणती धाव नाही धोका नाही अशा पद्धतीचा अचूक टप्प्याचा गोलंदाज पाहायला गेला या चेंडू मागे दिवेश. सुंदर कमबॅक मानवला गेला या ठिकाणी. लेग कट केला चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू. त्याच पद्धतीचा धावसंख्या स्थिरावतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण दिवेश. आता फुलटॉस चेंडू होता परंतु त्या ठिकाणी पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र 1च धाव
पंच इशारा करतो लोचन भोईर 2 षटकांची सांगता होते 12 चेंडूंचा खेळ समाप्तीवर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे हशिवरे अलिबाग संघाची 1 बाद 24 अशी धावसंख्या जवळजवळ 12च्या सरासरी चालतोय तो म्हणजे हशिवरे संघ। मी विनंती करतो नांदगाव संघाला आपल्यालाच वेळ होणार आहे, हे पूर्वार्ध चालू आहे। पराग मात्रे पंचाच्या भूमिकेत त्या ठिकाणी लोचन भोईर। युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आपण साहिल कुडासकर ड्रीम क्रिकेट गोलंदाजी तो नदीम पॉइंटच्या दिशेला मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं मात्र झेल घेऊ शकला नाहीये। मात्र 1 धाव पूर्ण केली। एकेरी धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या जातोय ती म्हणजे 1 बाद 25 अशी धावसंख्या। षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहतोय नदीम पंचाच्या डाव्या खांद्याकडे मारा करतोय पंच पराग मात्रे कोरलई सॉरी उजव्या खांद्याकडे मारा करतोय राईट अप राऊंड विकेट मारा करतोय नदीम। सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी पुन्हा तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण एका धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 26। तिसरं षटक चालू आहे नदीमचं। सलामीचा सलामीर पाहतोय आपण प्रसाद पाटील। सुंदर चेंडू निर्धाव चेंडू जाऊन विसाव घेते विकेट किपर पद कलबसकरच्या हातात आणि धावसंख्या मात्र स्थिरावते पुन्हा हशिवरे संघाची। आता मात्र सुंदर टोलला चेंडू जाते 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर। डीजे प्रणित नदीम हा मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच पराग मात्र हवेत हात फैलवतात। अवंतर 1 या धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या जाऊन धावफलका पोहोचतोय ती म्हणजे 1 बाद 33 अशी धावसंख्या। तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय नदीम वैयक्तिक पहिलं संघाकडे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज नदीम। स्ट्राईक एंड पर पाहतोय सलामीचा सलामीर प्रसाद पाटील। आता मात्र तुतू मैना करणारा हा चेंडू फेकला गेला त्यावर सुंदर चेंडूला गॅदर केलं फलंदाज प्रसाद यांनी आणि 2 धाव पूर्ण केल्या। सुंदर रनिंग बिटवीन मानायला गेलं दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय तालमेल आणि दुहेरी धावसंख्येने धावफलका पोहोचतोय धावसंख्या ती म्हणजे 1 बाद 35 अशी धावसंख्या। मला वाटते शेवटच्या तिसऱ्या षटकातील शेवटला चेंडू शिल्लक आणि निर्धाव चेंडू 3 षटकांची सांगता होतोय। 18 चेंडूंचा खेळ समाप्तीवर। 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे हशिवरे अलिबाग संघाची 1 बाद 35 अशी धावसंख्या। उर्वरित शेवटला षटक शिल्लक आहे। मी विनंती करतो हशिवरे संघाला आणि नांदगाव संघाला काही पूर्वार्ध चालू आहे हशिवरे मध्ये आणि उत्तर्ध होईल ती म्हणजे नांदगाव मध्ये म्हणून विनंती आहे नांदगाव संघाच्या खेळाडूंना की विलंब घेऊ नका। पद कलबसकर चला षटक क्रमांक शेवटला अंतिम हाताळण्यासाठी सज्ज होतोय। हाणामारीचे षटक वैयक्तिक पहिला संघाकडून शेवटला षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज किरण डवलेकर। वाघोबा नांदगाव संघाचा किरण डवलेकर मोकळ्याला का चेंडू समजल्याने धावसंख्या पुन्हा स्थिरावतोय हशिवरे अलिबाग संघाची। कोणती धाव नाही काय धोका नाही अशा पद्धतीचा मारा केला गोलंदाजाने। धावसंख्या स्थिरावतोय किरण गोलंदाजी
बॅटिंगवर पण सज्ज होतोय किरण. फलंदाज पाहतोय आपण मोकल, पुन्हा मोकल, ठोकल आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर होतोय अलिबाग आशिवऱ्या संघाची. 2 चेंडू लगातार डॉट किरण. आता मात्र मोकल यांनी चांगला ठोकल आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. BSNL टाटा इंडिकॉम डोकोमो षटकार. धावसंख्या धावपलकावर पोहोचतोय 1:41. शेवटल्या षटकातील उर्वरित शेवटले 3 चेंडू येणं बाकी. हा मोठा प्रहार चढवण्याच्या नादात एकच धाव. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचते धावपलकावरती म्हणजे 42. शेवटल्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 या धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय 46. शेवटल्या षटकातील शेवटला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज किरण. तर या ठिकाणी माझे साथी समालोचक पाहतोय आपण युट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही पाहिला असाल प्रदीपजी महादेव भोईर यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी या मंडळाच्या वतीने माझ्या शब्द सुमनातून त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आणि यस नो करताना 2 धावा चोरून काढलेले आहेत फलंदाज प्रसाद यांनी आणि मोकल यांनी. 2 या धावसंख्येत धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 1:48. विजयासाठी 24 चेंडू आणि 49 धावा नांदगाव या संघाला विजयासाठी. मी घेऊन जातो माझे साथी कॉमेंटेटर प्रदीप महादेव भोईर नौकार यांच्याकडे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी सन्माननीय रावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचप्रमाणे चणेरा बीट हवालदार शीर साहेब हे देखील उपस्थित राहिले आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचं मी भगवा चषक 2025 पर्व 7च्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर या ठिकाणी आलेले आपले रोहा पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर रावडे साहेब यांचं या ठिकाणी मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या गुरुवार पंचायतचे माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक गैनाथ कठोरे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन सन्माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून आणि या स्पर्धेची आमच्या शुभा वाढवली. सदरक्षण कलनी घराला आहे. खऱ्या अर्थाने अगदी या ठिकाणी 24 तास या ठिकाणी सेवा करत असतात. त्याचप्रमाणे चणेरा पीठ हवालदार सन्माननीय शी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय गैनाजी गोरख कठोरे यांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक गुरुवार पंचायत कॅमेरामॅन या ठिकाणी देखील आपण फोकस करायचा आहे. गैनाथ कठोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय या चणेरा विभागाचे पीठ हवालदार शी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. पूर्ण या ठिकाणी त्यांचं सहकारी त्याचप्रमाणे बेलेकर साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय बेलेकर साहेबांना देखील विनंती करतोय नक्कीच या स्पर्धेत शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. कारण आज आपल्या मुलेच खऱ्या अर्थाने
आपल्या आया बहिणी आणि आम्ही देखील तुमच्यावरती या ठिकाणी विश्वास टाकून या धावपळीच्या युगामध्ये अगदी मनसोक्तपणे हा आयुष्य आम्ही जगत असतो. 24 तास त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला घडत असते. त्यांच्यामुळेच आपल्या आया बहिणी किंवा आपण देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवून अगदी घराच्या बाहेर पडत असतो. सदरक्षणाय खला निघराळा या पद्धतीने. त्याचप्रमाणे मी विनंती करतो सन्माननीय डेरे साहेबांना देखील विनंती करते आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान घेत आहे. तरी मी विनंती करतो सन्माननीय गैनाजी गटोरे साहेबांना की आपल्या शुभहस्ते मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या ठिकाणी डेरे साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू संस्कृती म्हटलं जातं, महाराष्ट्रात संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. जी मॅच या ठिकाणी पाहतोय क्वालिफायची मॅच आहे. जो संघ जिंकेल बक्षीसपत्र एका बाजूला जर पाहिलं तर वाघोबा नाथगाव त्यांच्या विरोधामध्ये हा शिवराज संघ आहे. हो, अप्पर कड लगावलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या पाहिली, पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला गेला. गोलंदाजी ट्रॅकला आपण पाहतो हा शिवराज संघाचा मनीष मोकल आहे. डावखुरा गोलंदाज. एसटीच्या पाठीमागे मध्ये आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने नागोटणा या पोलीस विभागामध्ये कार्यरत असलेले आपले सहकारी प्रसाद पाटीलला पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिला एक चांगला खेळ त्याच्यामधून नेहमीच पाहायला मिळत असतो. मात्र पाहत कळवसकरचा हा फटका पासला, लेग स्लिप मध्ये शतशक्ताही नाद केलाय आणि या ठिकाणी मात्र मोठा गडी, मोठा मासा मात्र गळाला सापडलाय. फलंदाज पाहत कळवसकर बॅक टू द पॅव्हिलियन. एकोणपन्नास धावांचं या ठिकाणी पाठलाग करत असताना पाहिलं फहद कळबासकरने सुरुवात चांगली केली होती. मात्र त्याला एखाद्याची नजर लागावी का, ज्याप्रमाणे दुधामध्ये एखादी माशी पडते त्याच पद्धतीचा या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. फहद कळबासकर मात्र या ठिकाणी बाद झाला. खऱ्या अर्थाने पाहिलं 6 या धावसंख्येवरती मनीष मोकळ त्याच्यावरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली. आज मात्र संघाचा एक प्रमुख खेळाडू मध्ये इकडे पाहिलं जातं मनीष मोकळ. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने संघाला गरज असते ना, तेव्हा तेव्हा त्या संघाची गरज मात्र पूर्ण करणारा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ब्रावो या नावाने परिचित असलेला दिवेश अग्रावकर. नाचगाव संघाला बिलॉंग करणारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. एक संकट मोचकाची भूमिका त्याच्या माध्यमातून बजावण्याचं काम पाहायला मिळणार का. मात्र समोर आहे डावखुरा गोलंदाज मनीष मोकल. या ठिकाणी खोलवर टाकता चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पिंट्या पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पहिली धावपळकावरती 1 पुढे सरस असताना 1 बाद 7 धावा धावपळकावरती, जे 49 धावांचा पाठलाग करत असताना हर्षद आहे. सलामीला आलेला फलंदाज डावखुरा आणि खऱ्या अर्थाने डावखुरा खेळाडूसाठी हा नंदनवन समजलं झालेलं हे मैदान आपल्याला सागर सम्राट क्रीडा संपूर्णवरती हा क्रिकेटचा रणसंग्रह पाहतोय. कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली. मुख्य आयोजक जर पाहिलं गैनाथ कटोरे आणि सोनकार ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. पर्व 7वं पर्व अगदी दिमागदार क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनीष मोकळ पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र डावखुरा आणि फलंदाज देखील डावखुरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. खोलवर डबाचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र या ठिकाणी चेंडू डॉट आलाय, निर्धाव आले, कोणतीही धाव नाही. तर मात्र आपण पाहिले 49 धावांचा पाठलाग करत असताना थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. आतापर्यंतच या ठिकाणी धावा पहिल्या धावपळकावरती वाघोबा नाथगाव संघाच्या 1 बाद 7 धावा धावपळकावरती राहिल्यात. अजून या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. एक चांगली रंगतदार ही क्रिकेटची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना, यातून तो सामना जिंकेल तो बक्षीस पात्र. हो, क्या बात आहे, ब्रिलियंट अफलातून चेंडू या ठिकाणी मनीष मोखलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि नक्कीच या स्पर्धेची आपण शोभा वाढवली.
षटक क्रमांक पहिल्या संपलं. धावा आपण पहिल्या धावपळकावरती तर मात्र 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे गोलंदाजी ट्रॅकवर.